शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भावांनो। तर मित्रांनो, रघु शिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं एकदम मनपूर्वक स्वागत आहे। आणि आपण इथं आलेलो औंढा तालुक्यामध्ये पारडासावळी या गावामध्ये आलो आहोत। इथं आपण काय केलेलं आहे, CRI कंपनीचा काय केलेला आहे 7.5 HP चा DC पंप आपण काय केलेला आहे, इन्स्टॉलेशन केलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर या पंपाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। त्याकरता तुम्ही काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नसाल चॅनलची घंटी दाबून ऑलवर सेट करा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला आता हे 7.5 HP चं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे CRI कंपनीचं मोनो पॅनलचं स्ट्रक्चर आहे। आणि याला एकूण पॅनलचं म्हणलं तर मोनो पॅनल 13 पॅनल आहेत आणि 13 हे एक पॅनल ज्याचं वॅट आहे मित्रांनो ते 525 WP मध्ये आहे। ठीक आहे, तर टोटल म्हणलं तर मित्रांनो 6000 जवळपास याचा वॅट तयार होते मित्रांनो। तर मित्रांनो, याचं स्ट्रक्चर पाहू शकता आपण कसं आहे कसं नाही। तर इकडे स्ट्रक्चर पहा मित्रांनो, हे याच्यावर 4 पॅनलचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो। हे आमच्या ज्या गलतीच्या चुकीचं आलं होतं, त्याकरता आपण ते थोडे नट ऍडजस्ट केलेले आहेत। तर इकडे तुम्हाला मी कंट्रोलर बद्दल थोडक्यात माहिती देतो। तर मित्रांनो, याची जी आर्थिंग आहे मित्रांनो, ही प्रॉपरली एकदम टकाटकरित्या केलेली आहे। आपण हे बघू शकता, याच्यात आपण काय केलेलं आहे, कोळसा टाकलेला आहे आणि ही आर्थिंग आपण केली याच्यामध्ये असा नट वगैरे लावून काम केलेलं आहे, स्विच पट्टी लावून। ठीक आहे, आणि कंट्रोलर मध्ये आपल्याला काय मित्रांनो, जवळपास बऱ्याच गोष्टीची माहिती दिलेली असते, जसं आपल्या टाइम, तारीख वगैरे बऱ्याच गोष्टी समावेश केलेला असतो। आणि इथं लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड म्हणजे जे आपलं GPS मित्रांनो इथे ट्रॅक होत असते, त्याच्यामुळे कोणीही पंप एका जागेवर बसवला तर दुसऱ्या जागेवर नेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। आणि मेन म्हणजे मित्रांनो, हे आपलं स्टिकर आहे मित्रांनो कंट्रोलरचं। तर त्याच्यामध्ये आपला IMI नंबर वगैरे आपण काय करायचं, नोट करून ठेवायचा आणि कंट्रोलर ID ही पण नोट करून ठेवायची। ठीक आहे, तर मित्रांनो, हे आपली फिटिंग आहे एकदम जबरदस्त अशी CRI कंपनीची फिटिंग। आणि याला मित्रांनो मोबाईल ऑपरेट सिस्टीम आहे मित्रांनो। तर आपला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर तो कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला संपर्क करून आपल्या संग व्हॉट्सअप करून आपल्या संग मोबाईल ऑन ऑफ करू शकता मित्रांनो। ठीक आहे, तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे, हा IMI नंबर आपल्याला सेंड करायचा आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, याचं बटन ऑन ऑफ करण्यासाठी खालून एक बटन दिलेलं आहे, ऑन ऑफचं स्विच जे दिलं आहे, हे स्विच काय करायचं, ऑन ऑफ करून आपल्याला पंप चालू करायचा आहे मित्रांनो। ठीक आहे, तर आता इकडे तुम्हाला पाणी दाखवतो थोडक्यात। कंपनी नेमकं आता टाइम किती झालेला आहे इकडे बघू शकता, की टाइम आता कंट्रोलरमध्ये दाखवून तर तुम्हाला दाखवतो टाइम किती झालेला आहे आणि पाणी किती मारते। मोटार HP 7.5 HP आपल्याला कंट्रोलर बघायचा असेल मित्रांनो, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड। ठीक आहे, आणि आता बघू शकता 15 वाजून 47 मिनिटं झालेत, म्हणजे जवळपास 4 वाजलेले तर 3:45। आणि मित्रांनो, आता हे पाणी पाहू शकता आपण, 3:45चं CRI कंपनीचं पाणी आहे। पाणी मारण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला या पंपाद्वारे आपल्याला भेटण्यात येतो मित्रांनो। हा बघू शकता CRI कंपनीचं पाणी। आणि याला जो पाईप येतो मित्रांनो, हा 100 फूट पाईप येत असतो आणि 3 इंचाचा पाईप आहे मित्रांनो। आणि याला केबल 100 फूट, रशी 100 फूट आणि पाईप 100 फूट असं आपल्याला मित्रांनो साहित्य येत असतं मित्रांनो। ठीक आहे, साहित्य घेता वेळेस मित्रांनो सगळ्या गोष्टी आल्या का नाही चेक करायच्या, आणि आल्या असतील तर मित्रांनो ओके आपण करायचं। ठीक आहे, तर मित्रांनो, आपण आता इकडे दाखवतो तुम्हाला, याचा 3 इंचचा पाईप आहे। आणि याचं मित्रांनो जे आपण लाइटिंग अरेस्टर आहे मित्रांनो, जे की आपलं वीजरोधक मित्रांनो, आपण त्याला वीजरोधक म्हणतो। आपल्या शेतामध्ये वीज पडणार नाही 100 मीटरवर, त्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो, लाइटिंग अरेस्टर व्यवस्थितरित्या लावून काय करायचं, आपण बसवायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, ज्या सिमेंट काँग्रेसचा माल देखील टाकायचा आहे भावनो। ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र भावनो।